नगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एम.एच. शेख यांनी फेटाळून लावलाय। नगर शहरातील अर्बन बँकेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झालाय। या प्रकरणी आजी माजी संचालकांवर गुन्हे दाखल झाले। काही माजी संचालकांना अटकही झाली आहे, तर काही संचालक फरार आहेत। तर यातील काही जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय, काहींना जामीनही मिळालाय। साधारणतः 291 कोटी रुपयांचा हा घोटाळा झाला असून याबाबत 3 ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले। या संदर्भात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करत जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। मूळ फिर्यादी आणि ठेवीदार यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली आहे। अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झालाय। बँकेच्या घोटाळे संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी बँकेला लेखी पत्राद्वारे आदेश दिले असताना त्याचं पालन झालं नाहीये। रिझर्व्ह बँकेने त्यावेळी 40 लाखांचा दंडही केला होता। बँकेच्या ऑडिटमध्ये अनेक बाबी उघड झाल्या होत्या, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं। ही बाब त्यांनी युक्तिवादात दाखवून दिली। मर्दा यांनी जे काही अहवाल बँकेत सादर केले ते खोटे असून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हा उद्योग केला। ही बाब बँकेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर आहे। 2 कंपन्यांमध्ये यांची भागीदारी आहे। कोट्यावधी रुपयांची उलाढाल या माध्यमातून झाली आहे। त्यामुळे मर्दा यांना नेमके किती रुपये मिळाले हे देखील आता पाहावं लागणार आहे आणि त्याचा तपास करावा लागणार आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला। व्यंकटेश डेव्हलपर्स व सम्यक ट्रेडर्स या 2 ठिकाणी मर्दा यांची भागीदारी आहे, हे पुराव्यांनिशी सिद्ध झालंय। त्यांनी अशाच पद्धतीनं खोटे कागदपत्र तयार करून दिल्यामुळे मोठा घोटाळा झालाय। यात अनेक जण भागीदार आहेत। ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावावा, असा युक्तिवाद अभिजित पुप्पाल यांनी केलाय। तर न्यायालयानं दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।